फकीरपाडा संघ चला आपण त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे। बहिरेश्वर मानी संघाने आपण पाहतोय पहिलं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी ते अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाला। दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे। मानी संघाचा इथे उपस्थित आहे। सलामीची जोडी आपण पाहतोय जैनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून धीरज आणि साहिल आपण पाहतोय। 5 धावांची पेनल्टी आपण पाहतोय जैनुमान फकीरपाडा संघाला इथे देण्यात येणार आहे। पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील जैनुमान फकीरपाडा विरुद्ध बहिरेश्वर मानी या दोन संघांदरम्यान लढत। बघूया इथे कोणता संघ इथे विजय होईल। नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दोन्ही संघ या अलिबाग तालुक्यातील बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। पहिलं षटक आपण पाहिलोय तर पॉवर प्लेचा षटक असणार आहे। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील त्या अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाला, कारण का बहिरेश्वर मानी संघाचा विचार केला तर नक्कीच एक बॅटिंग अटॅक चांगला आहे या संघामध्ये, त्यामुळे एक चांगली धावसंख्या रचावी लागेल त्या अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाला। सलामीची जोडी आपण पाहतोय जैनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून धीरज आणि साहिल आपण पाहतोय। जय मल्हार वर्सोली संघाचा कृपया एक प्रतिनिधी व्यासपीठावर यायचा आहे। टीम लिस्ट पाठवायची आहे आमच्या पॅन्डॉल पाशी जय मल्हार वर्सोली संघ। यानंतर आपला सामना खेळवला येईल जय मल्हार वर्सोली आणि संगमेश्वर मुळे या दोन संघांदरम्यान लढत नक्कीच या सामन्यानंतर पाहायला मिळणार आहे। तर बहिरेश्वर मानी संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन रुपेश येतोय, ज्याच्याकडे आपण पाहिलं तर भरपूर वर्षांचा क्रिकेटमधील अनुभव आहे। बघूया या मैदानावर ते कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण का पहिले षटक नक्कीच पॉवर प्लेचा आहे। या पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाचा, परंतु इथे कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात रुपेशच्या माध्यमातून। या सामन्याला सुरुवात करायची आहे। पंच आपण पाहतोय प्रसाद पिळणकर, त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय धीरज पाटील पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला साहिल भोईर पाहायला मिळतोय। चार षटकांचा सामना आपण पाहतोय, कंपल्सरी चेसिंग असणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुरेख असे आपण पाहतोय कामगिरी प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। येस लेट्स प्ले। पहिला चेंडू आपण पाहतोय पहिल्या सामन्यामधील रॅट मोर द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। एक धाव तर जरूर आली या चेंडूवर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा खराब कॉल पाहायला मिळाला होता, परंतु नक्कीच 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर जैनुमान फकीरपाडा संघ आपला अकाउंट ओपन करतोय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन बाद 2 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे ते अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाला। चांगली सुरुवात आपण पाहतोय धीरजच्या माध्यमातून। स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय आणि नक्कीच यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। वेलकम फॉर बाय जैनुमान फकीरपाडा। चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज धीरज पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि हे फटके येणं तितकंच गरजेचं आहे त्या अर्थात जैनुमान फकीरपाडा संघाला।
यावेळी मात्र आपण पाहतो चेंडूला सन्मान दिलाय. थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिटचा नक्कीच प्रयत्न होता परंतु हिट होत नाही आहे. सेफ झोन मध्ये येतोय फलंदाज साहिल भोईर. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहतोय माझे गुणलेखक सांगतायत की 7 धावा धावफलकर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बघूया उर्वरित तिथे 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक आपण पाहतोय साहिल भोईर पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि नक्कीच साहिल भोईर बॅक टू द पवेलियन. पहिल्या अन्यथा 2 धावेची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जनुमान फकीरपाडा संघ तुम्हाला एक आधीच सूचना दिलेली आहे की 5 धावांची पेनल्टी तुमच्या संघाला दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 7 धावा धावफलकर आल्यात. अजूनही आपण विचार केला तर पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. एक चांगला मोठा ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश आले ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. नक्कीच रुपेशचं इथे कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नक्कीच मैदानामध्ये गार्ड चेंज करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे बॅट देखील कोणी आणायची नाही आहे मैदानामध्ये. अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आपले सामने लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय जनुमान फकीरपाडा संघ. चला 12 खेळाडू कृपया व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे. जय मल्हार वर्सोली संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचा आहे व्यासपीठावर. टीम लिस्ट पाठवायची आहे आमच्या व्यासपीठाशी. नवीन फलंदाज आपण पाहतो विशाल येतोय मैदानामध्ये. विशाल किनी आपण पाहतोय मैदानामध्ये. विशाल आणि धीरजला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर एक मोठा धक्का लागतोय तो अर्थात जनुमान फकीरपाडा संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 7 धावा धावफलकर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू अप्रतिम दत्ताचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे विशाल आपण पाहिलं तर बीट होतो या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ते अर्थात 7 पर्यंत. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. 1 टू गो. पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु यावेळी पंच नाखुश. ॲज पर रूल नंबर 22 इट्स वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा इथे नक्कीच अवलंब केला जातोय आणि अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव तर नक्कीच येते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे जनुमान फकीरपाडा संघाला. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून अर्थात रुपेशच्या माध्यमातून. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतो या प्रतिम दर्जाची गोलंदाजी. सूर्यएक गोलंदाज आपण पाहतोय रुपेश म्हात्रे. पूर्णपणे आपण पाहिलं तर क्रिकेटमधील अनुभवाचा पेश इथे करत असताना षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिले समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जनुमान फकीरपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 8 धावा धावफलकर आल्यात. पहिल्या सत्रामधील अजूनही विचार केला तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक नक्कीच इथे समाप्त झालेलं आहे. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू. या 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे नक्कीच लक्ष असेल ते अर्थात जनुमान फकीरपाडा संघाचं. तर टीम मीटिंग घ्यायची नाही आहे बहिरेश्वर मानी संघ. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो बहिरेश्वर मानी संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मंगेश म्हात्रे येतोय. ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मंगेश म्हात्रे एक बहिरेश्वर मानी संघाचा आधारस्तंभ नक्कीच मानला जातो. कारण का
गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बहिरेश्वर मानी संघ एक चांगला फॉर्म मध्ये होता, परंतु या वर्षीचा थोडासा आलेख पाहिला तर बहिरेश्वर मानी थोडासा कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच मंगेश म्हात्रेच्या नावावर यावर्षी एक आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. 6 चेंडूमध्ये 6 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बघूया या मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बहुतेंडा असल्या कारणाने आपण पाहतोय पूर्णपणे दोन्ही संघांना इथे फायदेशीर असणार आहे. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर या एंडने धावा येत असतात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय धीरज पाटील पाहायला मिळतोय, सलामीवीर फलंदाज. मंगेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, इथे कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडू उसळी घेतोय. हा चेंडू आणि बॅटचा पूर्णपणे काही संबंध येत नाहीये. पूर्णपणे आपण पाहिलं तर बीट होतोय फलंदाज धीरज पाटील या चेंडूवर. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 8 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो धीरज पाटील ब्रँडेड फटका. चेंडू सीमा पार, षटकार. मंगेशवर हल्लाबोल चढवलाय. मंगेशवर पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेतला फलंदाज धीरज याने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर आल्यात. चांगला फटका आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय आणि हे स्ट्रोक येणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे जनुमान फकीरपाडा संघाला. रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय फुल टॉसचा चेंडू, परंतु यावेळी झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. किणी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. मंगेशने मात्र आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक केले. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच मैदानावर मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर विशालला बॅकफुटवर पाठवले या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. थेट आपण पाहिलं तर यशरक्षकच्या हातामध्ये जातो चेंडू. जय मल्हार वर्सुली संघाचा ऋतिक आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र होत नाहीये. झेल सोडला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवर. एक चांगली रणमिंट विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 16 धावा धावफलकावर येत आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 8 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलाय. कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू
पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवर आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त होईल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर जहनुमान फकीरपाडा संघाची धावसंख्या 2 बाद 17 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, त्या अर्थात रुपेश याने. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मंगेशने 9 धावा खर्च केल्यात. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 2 षटकांचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे बहिरेश्वर मानी संघासाठी. बहिरेश्वर मानी संघ चला वेळ दौडायचा नाही आहे, टीम मिटिंग घ्यायची नाही आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरा षटक घेऊन सुधीर येतोय. सुधीर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमधील भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय विशाल पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हिमांशू पाहायला मिळतोय. हे 2 फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असलेले फलंदाज आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे जहनुमान फकीरपाडा संघाला. विशाल बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल याचा, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतो दिशेने. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. एक धाव तर नक्कीच येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. त्या अर्थात बहिरेश्वर मानी संघाला या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, त्या अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, परंतु यावेळी पंच नाखुश दिसतात या चेंडूवर. स्वेर चेंडूची घोषणा होते. अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव नक्कीच येते. चांगला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे जहनुमान फकीरपाडा संघ. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव तर नक्कीच येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करण्यात यश आले. ते अर्थात जहनुमान फकीरपाडा संघाला या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त होईल. आणि तिसऱ्या षटकानंतर आपण पाहिलं तर जहनुमान फकीरपाडा संघाची धावसंख्या 3 बाद 21 धावा धावफलकावर येत आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्या अर्थात गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून. केवळ आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु शेवटच्या षटकामध्ये बघूया ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. कृपया जहनुमान फकीरपाडा संघ नवीन आलेला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सामने लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत. महेश येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक बघूया इथे कोण घेऊन येतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन अर्थात स्लॉगरचं षटक घेऊन हाणामारीचं षटक घेऊन मनीष येतोय. मनीष आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात मनीष याला शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येत असतात, परंतु या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहतोय ॲज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी आपण पाहतोय. खराब चेंडू आपण पाहतोय. पंच फ्री हिट असणार आहे का? नाही. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. चांगला झेल पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय तंबूद परतेल. तर 4 बाद 22 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. विक्रांत येतो नवीन फलंदाज. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून एक मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज विक्रांत पाहायला मिळतोय. रॅट मोर द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र घेतला जातो. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागेल जहनुमान फकीरपाडा संघाला. खराब चेंडू आपण पाहतो. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. स्वेर चेंडूची घोषणा होते. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावीने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावर लागतायत. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी पूर्णपणे भुजकाळाला टाकणारा चेंडू आपण पाहतो. विशालला काही समजत नाही. हा चेंडू पूर्णपणे बीट होतो. या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 23 पर्यंत. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. राईट मोर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका. सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. षटकार. तर नक्कीच एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि हा फटका तितकाच महत्त्वाचा होता तो अर्थात जहनुमान फकीरपाडा संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 6 धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. खराब चेंडू आपण पाहतोय. लाईन अँड लेनवर पूर्णपणे बिघडतोय गोलंदाज मनीष. स्वेर चेंडूची घोषणा होते. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 30 धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. 4थं षटक चालू आहे.
षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण पाहिलं तरी ते चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज मनीषच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 30 पर्यंत. शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे या सत्रातील. बघूया शेवटच्या चेंडूवर ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव तर नक्कीच येते. इथे मात्र आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. अर्थात पहिले सत्र इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर जय हनुमान फकीरपाडा संघाची धावसंख्या 5 बाद 31 धावा धावफलकावर आल्यात आणि 31 धावा तर नक्कीच धावफलकावर लागल्यात. 5 धावांची पेनल्टी असल्या कारणाने आपण पाहिलं तर 5 धावा या 31 धावांमधून मायनस करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे जय हनुमान फकीरपाडा संघ. 26 धावांची गरज असणार आहे ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना जय मल्हार वर्सोली विरुद्ध संगमेश्वर मुळे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय मल्हार वर्सोली आणि संगमेश्वर मुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बहिरेश्वर मानी संघाला 31 धावा तर नक्कीच धावफलकावर आल्यात. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जय मल्हार वर्सोली विरुद्ध संगमेश्वर मुळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जय हनुमान फकीरपाडा संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 27 धावा कराव्या लागतील ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक अचूक टप्पा आपण पाहतोय पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलं ते अर्थात जय हनुमान फकीरपाडा संघाला. तर संगमेश्वर मुळे आणि जय मल्हार वर्सोली आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय मल्हार वर्सोली आणि संगमेश्वर मुळे आपल्याला वारंवार पुकार करतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना जय हनुमान फकीरपाडा विरुद्ध बहिरेश्वर मानी या दोन संघादरम्यान खेळत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. एक सत्राचा खेळ समाप्त झाला. एका सत्रानंतर आपण पाहिलं तर जय हनुमान फकीरपाडा संघाची धावसंख्या 5 बाद 31 धावा धावफलकावर लागल्यात. जय हनुमान फकीरपाडा संघ नक्कीच वेळेनुसार आपण पाहिलं तर उशिरा आल्या कारणाने 5 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे या संघाला. आणि आता मात्र आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी बहिरेश्वर मानी संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 27 धावा कराव्या लागतील. तर बहिरेश्वर मानी संघ चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे आणि जय हनुमान फकीरपाडा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. बहिरेश्वर मानी संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. रुपेश म्हात्रे त्याचप्रमाणे कुणाल आपण पाहतोय. संगमेश्वर मुळे आणि जय मल्हार वर्सोली आपल्याला वारंवार पुकार करतोय मित्रांनो. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय मल्हार वर्सोली आणि संगमेश्वर मुळे दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकी
करण्यासाठी यायचं आहे. सोबत येताना टीम लिस्ट घेऊन यायचं आहे. भैरेश्वर मानी संघाला आपण पाहतो जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 27 धावा करायच्या आहेत. आव्हान तर नक्की सोपं आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर क्रिकेट कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच जर पाहायला मिळाली जहनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळेल. एक रोमहर्षक सामना नक्कीच पाहायला मिळेल, तो अर्थात भैरेश्वर मानी आणि जहनुमान फकीरपाडा या दोन संघादरम्यान मध्ये. तर विनंती असेल की चला सामन्यात थोडी सुरुवात करायची आहे. पंच प्रसाद बेळणकर त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील. जहनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन धीरज पाटील येतोय. 5 रुपयाचा षटक आहे. आपण पाहतोय सलामीची जोडी आपण पाहतोय कुणाल आणि रुपेश. ऑन स्ट्राईक कुणाल पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला रुपेश पाहायला मिळतोय. रुपेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक गोलंदाजीमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली रुपेशने. फलंदाजी करत असताना बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका. क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. जोपर्यंत चेंडूवर जाईल क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. एक चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. या 2 धावांनी आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघ आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 2 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. रॅटम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 2 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा नक्कीच मिळतात या चेंडूवर. एक चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 4 धावा धावफलक येत आहेत. एक आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळते ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. कारण का जिंकण्यासाठी केवळ आपण पाहिलं तर 27 धावा करायच्या आहेत आणि त्याच हिशोबाने आपण पाहिलं तर मैदानामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानामध्ये आपण पाहिलं तर त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात कुणालच्या माध्यमातून. आणि ही फलंदाजी आपण पाहिलं तर नक्कीच होणं गरजेचं आहे मानी संघाला. डान्स इन डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 4 पर्यंत. शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक आहेत. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर नक्कीच 2 चेंडूमध्ये ते एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतो. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. केवळ आतापर्यंत विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज धीरज याने. अंतिम चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. बघूया अंतिम चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक कुणाल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला फटका आपण पाहतो. झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज कुणाल बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बहिरेश्वर मानी संघाला.
आणि संघाला षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिले समाप्त झालंय। पहिल्या षटकानंतर विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल ती अर्थात धीरजच्या माध्यमातून। केवळ आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय। उर्वरित आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू। या 18 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच जिंकण्यासाठी 23 धावा कराव्या लागतील त्या अर्थात बहिरेश्वर मानी संघाला। नवीन फलंदाज आपण पाहतोय मंगेश म्हात्रे येतोय मैदानामध्ये। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे। बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याने सातत्यपूर्ण करत आलाय। नवीन गोलंदाज आपण पाहतोय जहनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून साहिल येतोय। वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरा षटक घेऊन साहिल भोईर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल ती अर्थात गोलंदाज साहिल याला ऑन स्ट्राइक मंगेश पाहायला मिळतोय। षटकातील पहिला चेंडू राईट अराउंड द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळलेला चेंडू। एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात बहिरेश्वर मानी संघाला। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 5 धावा धावफलकावर लागतायत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे। दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून। धावांपासून आपण पाहिलं तर वंचित ठेवायचं असेल बहिरेश्वर मानी संघाला, धावांपासून रोखून ठेवायचं असेल तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली पाहिजे ती अर्थात जहनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून। एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज रुपेश म्हात्रे पाहायला मिळतोय। रुपेश सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे। भरपूर वर्ष त्याने क्रिकेट खेळलेलं आहे त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला एक्सपिरियन्स आहे क्रिकेटमधील त्याच्याकडे। त्याच पद्धतीने त्याला खेळी करावी लागेल। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज साहिल याचा खराब चेंडू आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे। अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव तर नक्कीच येते। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाचं। पूर्णपणे आपण पाहिले तर सलामीवीर आलेले फलंदाज तंबूत परतलेत। नवीन फलंदाज मंगेश ठोकतोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी सुरेख फटका। चांगला प्रकारचा फटका आपण पाहतोय फलंदाज मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि हा फटका नक्कीच आपण पाहिलं तर या सामन्यामधील पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरणार आहे। एक चांगल्या प्रकारचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका आणि यावेळी आपण पाहतोय चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। षटकांचा इथे खेळ समाप्त होईल। 2 षटकानंतर आपण पाहिलं तर बहिरेश्वर मानी संघाची धावसंख्या 2 बाद 17 धावा धावफलकावर आल्यात। पूर्णपणे आपण पाहिलं तर साहिलवर हल्लाबोल चढवलाय। बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 मोठे फटके पाहायला मिळतात मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून। भरपूर समाचार घेतलाय गोलंदाज साहिल भोर याचा। षटक क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच दुसरं समाप्त झालेलं आहे। येणारे आपण पाहिलं तर 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये बहिरेश्वर मानी संघाला जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या आहेत। त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात मंगेशच्या माध्यमातून। नवीन गोलंदाज बघूया जहनुमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून विशाल येतोय। येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज असणार आहे बहिरेश्वर मानी संघाला।
हे षटक पूर्णपणे आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल, ती अर्थात विशालच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय जहीरमान फकीरपाडा संघाच्या माध्यमातून विशाल किणी येतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राहुल पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या आहेत मानी संघाला. षटकातील पहिला चेंडू रॅट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय 1 धाव जरूर येते. चांगला चेंडू आपण पाहतोय, ब्लॉक कोलपीचा चेंडू होता, कार्पेटच्या साइन चेंडू खेळलेला. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मंगेश म्हात्रे पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आहे. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा कराव्या लागतील बहिरेश्वर मानी संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय, एक चांगल्या प्रकारचा कट पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची खेळी पाहायला मिळते ती अर्थात बहिरेश्वर मानी संघाला. येथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं नसणार आहे. एकेरी दुहेरी धावाने देखील बहिरेश्वर मानी संघ जिंकू शकतो. आणि इथे मात्र आपण पाहिलं अप्रतिम फटका. चेंडू जाईल यावेळी सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी सुरेख फटका. तेवीस धावा धावफलकावर येत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावांमध्ये कन्वर्ट केलं बहिरेश्वर मानी संघाला. आता मात्र आपण पाहिलं तर केवळ 1 धावेची गरज असणार आहे बहिरेश्वर मानी संघाला. एक अप्रतिम दर्जाचा खेळ आपण पाहतोय बहिरेश्वर मानी संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. नक्कीच चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे विजय स्ट्रोक पाहायला मिळतोय.